निसर्गाचे चमत्कार आणि मानवी शरीराची ताकद कधी कधी मोठ्या डॉक्टरांना आणि आधुनिक विज्ञानालाही थक्क करून सोडते। सध्या महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील अशीच एक अत्यंत दुर्मिळ, अवाक करणारी आणि तेवढीच आनंदाची बातमी समोर आली आहे। एका 25 ते 27 वर्षीय दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी महिलेने कोणत्याही डॉक्टर शिवाय, महागड्या उपकरणांशिवाय आणि कोणत्याही वैद्यकीय मदतीशिवाय एकाच वेळी तब्बल 4 निरोगी बाळांना जन्म दिला आहे। होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत, एकाच वेळी 4 बाळ। नक्की काय आहे ही संपूर्ण घटना? त्या दुर्गम पाड्यावर नक्की काय घडलं आणि सध्या ती माता आणि बाळ कशी आहेत, हेच आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी काजल आणि तुम्ही पाहताय राष्ट्रभूमी। ही घटना घडली आहे बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात। या तालुक्याअंतर्गत सातपुडा पर्वताच्या कुशीत वसलेल्या चारबण नावाच्या एका अतिशय दुर्गम आदिवासी पाड्यावर हे दाम्पत्य राहते। इथे राहणाऱ्या रियानी पंशाराम सस्त्या या गरोदर होत्या। हा परिसर भौगोलिकदृष्ट्या एवढा दुर्गम आहे की तिथे आजही वेळेवर वाहतुकीची साधने किंवा आधुनिक आरोग्य सुविधा पोहोचणे हे एक मोठे आव्हान असते। अशातच रियानी यांना अचानक तीव्र प्रसव कळा सुरू झाल्या। आजूबाजूला कोणतीही वैद्यकीय मदत, डॉक्टर किंवा रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती आणि परिस्थिती अतिशय चिंताजनक बनली होती। रुग्णालयात जाणे किंवा डॉक्टरांकडे पोहोचणे अशक्य असल्यामुळे शेवटी त्या माऊलीची घरच्या घरीच प्रसूती करण्याचा धाडसी निर्णय घेण्यात आला। कोणतीही आधुनिक वैद्यकीय यंत्रसामग्री नसताना, कोणत्याही तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीशिवाय या वीर माऊलीने घरच्या घरीच एका पाठोपाठ एक अशा 4 जुळ्या बाळांना जन्म दिला। यामध्ये 3 मुलं आणि एका मुलीचा समावेश आहे। आणि पंचराम सस्त्या ही 5 तारखेला आपल्याकडे रेफर करण्यात आली होती। म्हणजे तिची डिलिव्हरी ही घरीच झाली असल्या कारणाने तिला जळगाव जामोद या रुग्णालयात रेफर करण्यात आलं होतं। तिथून त्यांच्या मार्फत आपल्याकडे रेफर करण्यात आलं व तिच्या सोबतचे 4 अपत्य हे एसएनसीला ऍडमिट करण्यात आले आहे व तिथे तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर ट्रीटमेंट चालू आहे। किती मुलांनी जन्म झाले हे? एकूण 3 मुलं व 1 मुलगी आहे। वजन कमी असल्या कारणाने त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहे। तब्येत कशी आहे बाळांची? तब्येत सध्या तर स्थिर आहे आणि डॉक्टरांच्या याच्यानुसार वैद्यकीय शास्त्रामध्ये एकाच वेळी 4 बाळांना जन्म देण्याची घटना अत्यंत दुर्मिळ मानली जाते आणि तीही कोणत्याही हॉस्पिटल किंवा सिझेरियन ऑपरेशन शिवाय यशस्वीरित्या पार पडणे हा एक प्रकारचा चमत्कारच म्हणावा लागेल। बाळांचा जन्म तर सुखरूप झाला, मात्र एकाच वेळी 4 बाळ असल्यामुळे त्यांचे वजन सामान्य नवजात बाळांपेक्षा खूपच कमी होते। डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार एका बाळाचे वजन 1 किलो तर उर्वरित 3 बाळांचे वजन प्रत्येकी अवघे 900 ग्रॅम भरले। कमी वजनामुळे बाळांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये म्हणून स्थानिक आरोग्य पथकाने तात्काळ त्या पाड्यावर धाव घेतली। माता व 4ही नवजात बाळांना प्राथमिक उपचार देण्यात आले आणि पुढील अतिदक्षतेच्या देखरेखीसाठी त्यांना खामगावच्या सामान्य रुग्णालयातील NICU मध्ये सुरक्षितपणे हलवण्यात आले आहे। आता सर्वात महत्त्वाची, दिलासादायक आणि आनंदाची गोष्ट म्हणजे खामगाव येथील तज्ञ डॉक्टरांच्या टीमच्या अहोरात्र प्रयत्नांमुळे आणि योग्य उपचारांमुळे सध्या ती माता आणि 4ही लहान बाळं पूर्णपणे सुरक्षित आणि स्थिर आहेत। एवढ्या कठीण परिस्थितीत, अत्यंत प्रतिकूल वातावरणात आणि दुर्गम भागात राहूनही या आदिवासी माऊलीने आणि तिच्या कुटुंबियांनी दाखवलेले धैर्य खरोखरच कौतुकास्पद आहे। निसर्गाच्या या अनोख्या चमत्काराबद्दल आणि या शूर आदिवासी माऊलीबद्दल तुम्हाला काय वाटते? कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।